पहिला मुद्दा असा आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे ड्रायव्हर्स मोठ्या प्रमाणात काम करतात, अंदाजे 1500च्या वर ड्रायव्हर्स काम करतात ते, पण त्यांना कुठल्याही प्रकारे 4 तासाचा ओव्हरटाईम दिला जात नाही. त्याच प्रकारे दुसरीकडे बघितलं गेलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये जे परमनंट ड्रायव्हर आहे त्यांना नित्यनेमाने हा ओव्हरटाईम दिला जातो. एक नेमून दिलेले त्यांना 50 तास महिन्याला ते त्यांना मिळाले जातात. तर आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही स्प्रेड टाईमचं आम्हाला जे उत्तरं देत आहे ते त्यांच्या बाबतीत का नाही लागू करत. आज ॲम्ब्युलन्सवर जे काय ड्रायव्हर्स काम करतात ते 12 तासच तिथं काम करावं लागतं, त्यांना तिथनं 1 मिनटं पण हलता येत नाही. तर त्यांना सरळ सरळ कायद्यानुसार जे आता मोदी साहेबांनी पण नवीन कायदे काढले त्यानुसार पण 8 तासाच्या वर तुम्ही काम करून घेऊ शकतच नाही आहे. जर तुम्हाला वरचे 4 तासाचा ओव्हरटाईम द्यायचा आहे तर संघटनेची सरळ सरळ मागणी आहे की त्यांच्याकडनं 8 तास काम करा, 8 तासाच्या नंतर त्यांची सुट्टी करा. आम्ही पुराव्याशी त्यांना पेपर दिलेले आहेत 2 कामगारांचे जे झाडू खात्यामध्ये परमनंट आहेत. आता त्याच्यात एक 4 अपत्य आहे आणि एकाला 3 अपत्य आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. त्यांचे आम्ही मुलांचे दाखले सुद्धा दिलेले आहेत. आणि दुसरीकडे या ज्या ताई आहेत पल्लवीताई, या पल्लवीताईंवर 3 अपत्य असताना 2022ला यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. माझ्या दिराने अर्ज केला तर 3 अपत्य चालत नाही म्हणून त्यांनी जन्म दाखले तिथे सोडून तिथं पुरावे सादर केले, त्यामुळे मला बडतर्फ केलं कामामधून. आता तुमची काय मागणी आहे? की जे अजून नगरपालिकेत कामाला आहेत त्यांना 3-4 मुलं आहेत ते अजून पण कामावर रुजू आहेत आणि मला गरज असताना मला कामावरून काढून टाकलं. मला पण कामावर परत रुजू करून घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. 2005 साली जी महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना जारी केली त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गातली जे कर्मचारी आहेत त्यांना अपत्यासंदर्भात डायरेक्शन आणि त्याबद्दलचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र शासनाने ज्या कोणत्या आस्थापना आहेत त्यांना घ्यायला सांगितलेले होते. या सर्व नियमांची पायमल्ली करत ठराविक लोकांवरच जर समजा कारवाई होत असेल आणि ठराविक लोकांवर मला म्हणायचं आहे मी खूप सिरियसली काही गोष्टी त्यातनं निर्देश करू इच्छितो का कोणत्या गोष्टींचा त्यांना पाठबळ आहे ज्यामुळे या लोकांवरतीच कारवाई केली जात नाही आणि इतरांवर केली जाते. तर अशा कुठं जे काही शासकीय नियमांचा भंग अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनातून आणि दप्तर दिरंगाई कायद्याच्या अंतर्गत जर होत असेल तर याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करून सुद्धा जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर योग्य त्या उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करण्याखेरीज आमच्याकडे पर्याय राहत नाही. अद्याप पावेतो आमच्याकडे नाही म्हटलं तरी एक 2 ते 3 वर्षाचं करस्पॉन्डन्स पालिका लेवलपासून तर मंत्रालय लेवलपर्यंत सर्व आहेत आणि ते सर्व डिटेल्स आम्ही रिट पिटिशनमध्ये मांडून याच्यामध्ये न्याय नक्कीच आम्ही मिळू. पण कालचा आमचा एक असा प्रयत्न होता की हे निगरगट्ट झालेलं जे पालिकेचं व्यवस्थापन आहे कुठंतरी लोकांना रस्त्यावर उन्हातानात बघून जरी यांना मायेचा पाजर फुटतोय का हे बघण्याचं आमचं कालचं धोरण होतं. सर्जनशील न्यूज